बुलेटिनमध्ये तुमच्या आमच्या गावखेड्यातल्या घडामोडींचा आढावा. माझं गाव माझा जिल्हा. मागच्या 2 दिवसांपासून किनारपट्टी भागात पावसाला पोषक वातावरण तयार. मुंबईसह ठाणे, कोकण, पुणे, संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. वाशिम जिल्ह्यात काल संध्याकाळपासून पावसाची सर्वदूर संततधार. 15 दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस कालपासून सक्रिय. पेरणी केलेल्या पिकांना यामुळे जीवदान मिळणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसतंय. जायकवाडीच्या पाण्यावर तरंगत्या सौरपटलातून ऊर्जा निर्मितीच्या प्रस्तावित प्रकल्पाला मान्यता देण्याच्या हालचालींना वेग. या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी डेहराडूनला आज बैठक. 1342 मेगावॅट वीज निर्मितीचा प्रस्ताव. एका दुर्मिळ पुस्तकातून राजर्षी शाहू महाराजांचा आजपर्यंत प्रकाशात न आलेले फोटो समोर. 1911 साली भाऊसिंगजी महाराज खंडात्मक ग्रंथाचं लिखाण केलं होतं, त्यातले हे फोटो. संत नामदेवांच्या पालखीचं परळीमध्ये गोल रिंगण. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात शेकडो वारकरी रिंगणात सहभागी. बीडच्या आष्टी तालुक्यातील नागनाथ संस्थानाच्या गणेशगड दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात वारकऱ्यांची पंढरपूरच्या दिशेनं पावलं वळली आहेत. बीडच्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या पालखी सोहळ्याला सुरुवात. पंचक्रोशीतील भाविक गडाच्या दिंडीत सहभागी. विठू नामांचा जयघोष केला. कोल्हापुरातील नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न. भाविकांचं स्नान आणि दत्त दर्शनासाठी प्रचंड गर्दी. पुणे शहरात डेंग्यूच्या प्रादुर्भावात मोठी वाढ. मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये रुग्णसंख्या दुप्पट. या पार्श्वभूमीवर महापालिकेनं डासोत्पत्ती स्थानं नष्ट करण्यासह इतर उपाययोजना हाती घेतल्या. अहिल्यानगरमध्ये 8वीतल्या विद्यार्थ्यानं 10वीच्या विद्यार्थ्याचा शाळेच्या आवारातच त्यानं हत्या केल्याची घटना. क्रिकेट खेळताना झालेल्या भांडणातून चाकूनं हल्ला केला. त्यात 10वीचा विद्यार्थी जखमी होऊन त्याचा मृत्यू झालाय. नागपूरमध्ये उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून 1.5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू. भांडेबरी परिसरातील हनुमान नगरमधील 2 दिवसांपूर्वीची घटना. उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू. संभाजीनगरच्या ड्रग्ज प्रकरणात मुख्य आरोपी बबन खान आणि त्याच्या सलीम आणि कलीम अशा 2 मुलांना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी. महाचालक शफीफुल रहमान, तफज्जुल हुसेन आणि राज अजुरे या तिघांनाही रविवारपर्यंत पोलीस कोठडी. एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये. पाहत रहा एबीपी माझा.